काय झालं भाऊ, आज काय एवढ्या लवकर उठली? काय नाही व, आई शेतात जाणार आहे ना, मग स्वयंपाक करून देतो ना पटकन. हा काय म्हणून उठली काय? हा व, घरी राहतात तर काही टेन्शन राहत नाही. त्या शेतात चालल्या ना, मग डब्बा देतो करून. मी काय म्हणते, दूध घ्यायला जा खाली. ठीक आहे ना, येतो मी खाली. मी जातो खाली. हा व ठीक आहे ना. झाडून घेतो पहिले किचन सगळे घरदार, आणि मग स्वयंपाक करतो. चला बापा, देवाजो अगरबत्ती झाली, आता दिवाळी लावून झाला, आता स्वयंपाक करतो पटपट. तर आई जाणार आहे शेतात. तर झालं का दूध गरम? हा व, झालाय ना. तू काय दूध नाही घेत वाटते? नाही व, मी चहाच घेत असतो. दूध घेत जाय ना. नाही व, मग इच्छा नाही होते दूध घ्यायची. मग माझ्यासाठी चहाच करत जा उद्यापासून. नाही व, घेत जा ना, तुम्ही दूध घेता तर दूधच घेत जा. नाही व, दूध करा मग चहा करा. हा त्यापेक्षा देत जात जो मला चहाच. नाही व, करायला काय आहे त्याच्यात. चाल मग येतो मी जेवायच्या वेळेस, ठीक आहे? हा व, ठीक आहे ना. बापरे, कुकर गिकर लावून दिला तुझं? म्हटलं वरण भात होऊन जाते, आणि मग भाजी सांगा तुम्ही, मी करतो. हाव का व, वरण भाती लावला. एखादी रस्ते भाजी केली असती तर मग वरण भात लावायचं काम नाही पडलं असतं. हाव काय, मला वाटलं वरण भात लागणच, म्हणून मी काय करून घेतला. जाऊ दे, चांगलं झालं. आज लयच लवकर उठली तू. सगळं घर दार सगळं झाडून घेतो तू. तरी आई तुम्ही बाहेरचं तर तुम्ही झाडलं ना. हा व, मी ते आंघोळ करायच्या पहिले झाडून घेत असतो बाहेरचं. मग ते धूळ माती पुरं उडते ना अंगावर, मग त्याच्यात पहिले बाहेरचं झाडून घेत असतो, आणि मग नंतर घरातलं. मी उठलेच होते, मग म्हटलं झाडून घेतो पटपट. हा व, मस्त केलं. दिवा अगरबत्ती सगळं केलं तू नेमबंदी. हाव नाही, मी करून घेतलं सगळं. चांगलं झालं बाई, आता मला काही चिंता नाही कोण्या गावाला गेली तर. तू सगळंच करशील मला माहित आहे. सांगा नाही काय भाजी करू तर. कर ना तुझ्या मतानं, आता काय मला विचारतं. नाही नाही सांगा ना, तेच तर मोठं टेन्शन असते, काय भाजी करू तर. घरी आई अशीच म्हणे, लय टेन्शन असते म्हणे बाई काय बनवायचं तर. मग व, तेच टेन्शन राहते काय भाजी करायची. आणि मग माणसं म्हणते काय वांगेच केले, शेंगाच केल्या, पण त्याला थोडी माहिती राहते. ते टेन्शन असते तर एका माणसाने सांगून दिली भाजी जर केली तर चांगली राहते नाही. हा व आई, तसंच आहे. योगेश गेला दूध घेऊन नाही. हा आई, मी त्यांना सांगितलं, म्हटलं मी सकाळी दूध करून देत जाईन तुम्हाला, घेऊन जात जा. तुम्ही नाश्ताही करायला येत नाही. हाव ना व, तास करते तो, काही घेऊन जात नाही. मी कशी आंघोळ करायला जातो आणि तो काही थांबत नाही. मनात असलं तेव्हा घ्यायचा तो, यायचा किचनमध्ये गरम करायचा घेऊन घ्यायचा. तिकडे डेअरी फार्मवर ते लोकांनी राहत काय, तर मग ते त्यांना करायला लावतो तो, दूध गरम करा म्हणते, मग घेऊन घेत असतो तो. हाव काय, नाहीच म्हणत होते ते, पण मी म्हटलं नाही घेऊन जा दूध. मग आले होते किचनमध्ये आणि घेतलं दूध आणि गेले ते. चांगलं झालं, जाऊ दे. शेंगा आहे ना फ्रीजमध्ये, त्याची भाजी करून टाकू. आण माया जो, मी तोडून ताडून देतो, लसण बिसण शिलून देतो. राहू द्या ना आई, तुम्ही चहा घ्या आणि बसा तिकडे. नाही व, करतो ना, काय आहे हातपाय हालतीन तेवढंच बरं राहते. आणि मी काय म्हणते आई, ते वरच्या बाथरूम मध्ये काही कपडे निघत नाही, आणि यांची कपडे आहेत तर खाली धुऊ का? हा व, मी धुतो तिथं धुई ना, तिथं चांगलं आहे. घराच्या मागच्या साईडची जागा नाही काय, तिथं धुवून टाकायचे. हाव नाही, त्या बाथरूम मध्ये कसा अंधार पडते ना, आणि दिसतही नाही. हा व, बरोबर आहे ना तुझ्या, तर मग इकडे धुवून घेत जाय. आणि तिकडे धुवून घेईन मी कपडे. तुमचे कपडे राहू द्या, मी धुवून टाकतो. नाही व, धुतले मी, वाळू घातले. काही नको करत जाऊ, तू येते धुवून घेत जाय, मी माई धुवून घेतो. मग ते कपडे धुवायचं लय मोठं पडते. तुम्ही बसा तिकडे, मी चहा घेऊन येतो. हा व, मी शेंगा तोडून देतो ना. तिकडे बसतोय आणि शेंगाही तोडतो. घेऊन ये, 2 कप घेऊन येतो, ती सासरी उठली आहे. हाव काय, ठीक आहे ना, मी घेऊन येतो. काय भाऊ, अन्न चहा? हा व, आणते ना अनिता. स्वयंपाक करून पटकन मग जायचं ना शेतात. 8 वाजता डबा घेऊन घे. हा व, आता मला काही टेन्शन नाही आहे, करते अनिता स्वयंपाक. झाली तुझी सगळं काम झालं आहे ना? मग व, ते उठली, तिनं घरदार झाडलं, दिवा अगरबत्ती लावली, न कुकरी लावून दिला. आता पोळ्या करते आहे. बापा लय हुशार आहे बाई. हा व, सगळे कामं करते नेमबंदी. योगेशले बिना दुधाचा जाऊन दिला, तिने घराच्या बाहेर दूध गीत दिलं त्याला. चांगली आहे ना? रात्री सांगितलं मी तिले की उद्या मी शेतात जाणार, तर लवकर उठली ते करायला लागली पुरे कामं. चांगलं आहे ना, आपल्याला कामाची सोली पाहिजे ती, नाही काय? हा व, मला तर काळजी पडली होती की कशी निघते आणि काय निघते. नाही व, चांगलीच निघेल ना. तूही थोडे बाकीचे काम करू लागत जाय, नाही तर मग तिच्या जीवावर नको पाहू. हा व, करू लागतो ना मी तिले तर म्हटलं, आणि मी भाजी टाकतो, पोळ्या गिड्या टाकू लागतो, नाही म्हणते. हा काय, ठीक आहे ना. आई, काही नाश्ता गिस्टाले बनवू का? नाही व, नाश्ता गिस्टा तर करणार नाही काही कोणी, कारण की मग शेतात गेल्यावर 10-10:30 जेवतेच ना सगळ्या. तुले करायचं असेल तर तू करून घे त्यासाठी. नाही आई, मी करतच नसतो ना बाई. खाऊन पिऊन घेत जाय, म्हणजे काम करायला बरं राहते. नाही तर खानानी पिनानी तर कमजोर येते बरं. हाव ना बाबा, नाही मी नाश्ताच नसतं करत ना, त्याच्या कारण. आता कसं चहा घेऊन घेतो, मग शेतात गेल्या कसं जेवतेच ना सगळ्या. हा आई, बरं आहे ना, मी पोळ्या गिऱ्या टाकतो. नाही हा व, सगळ्याच्या पोळ्या गिऱ्या टाकून घे, मग अजून पोळ्या टाकायच्या नको राहू दे जो. काही गरम कोणाला लागत नाही काही. योगेशली थंड चालते, काही मागत नाही तो गरम करून, फक्त भाजी किती गरम करून देजो. हाव नाही, करून देईन तसं. तर पोळ्या राहू देतो. नाही व, करून घे ना, काय तेच करत बसशील काय.
हा व आई ठीक आहे ना. चला बापा, झाले सगळे कामं. आईचा डब्बा गिब्बा भरून देतो आता. कशात नेते आई तर. झाले का बाई अनिता कामं? हा बाई, डब्बाच भरायचा राहिला. आता कशात भरून देऊ? त्या वरच्या कप्प्यामध्ये आहे बाई डब्बा, तो काढ आणि दे त्याच्यात भरून. 6 पोळ्या देजो आणि थोडासा नाही 6 भात आहे तर मग 6 पोळ्या नको देऊ. 4च पोळ्या दे आणि थोडासा भात दे. ठीक आहे ना आई, मी देतो. पाहिजे बाई, नेमंदी घरावर लक्ष देतो. मी शेतात जातोय, कोणी आलं गेलं तर नेमंदी पाहिजे. हा आई, मी पाहतो तसं नेमंदी. आणि पिया सासऱ्याला जो फोन राहते आणि योगेश जो बी काही काम पडलं काही झालं तो लगेच फोन करशील ना. हा बाई, तसा करन ना मी फोन. आणि घरात तू एकटी राहशील तर वरतं दाशीन घेशील तर दरवाजा लावून घेजो. ते गेट आहे ते लावून घ्यायचं. हाव नाही, तसं लावून घेईन मी. आणि मागचा दरवाजा उघडशील करशील तर नेमंदी बंद करजो. हा बाई, मी नेमंदी लावण. आणि टी व्ही पाहजो करमणार नाही दुपारचं तर. हा बाई, मी पाहतो. चाल मग मी येतो. बाई, हा बाई, काही काळजी करू नका तुम्ही. नाही व, अजून कसं नवीन नवीन आहे ना, कोणाला ओळखत नाही काही नाही त्या कारण. हाव नाही, तुम्ही काही काळजी करू नका. चाल मग मी येतो. हा बाई या. आई किती काळजी करतात बाबा. नेमंदी हे करजो ते नेमंदी करजो. नाही असं आहे का मंडळी? चांगलं का व? सगळ्या लोकांचे पैसे दिले का हिशोब बिशोब? हा व, झाला सगळ्याचा हिशोब. फक्त त्या येते राहिले, त्या स्वयंपाकाचे करणाऱ्याचे राहिले पैसे. हाव काय, देऊन का नाही दिले मग? काही नाही व, 5,000 रुपये राहिले आहे. आता देऊन देईन. संध्याकाळी बोलवाय दिले, तू येतो घ्याले. हाव का व? केला का हिशोब? किती खर्च झाला काय झाला? हिशोब काही केला नाही, पण जेवढे पैसे काढले होते तेवढ्यातले एवढे उरले आता. हाव का व? किती उरले? काही नाही व, 30,000 रुपये उरले. हाव का व? लय खर्च झाला मग. मग व, आता लग्नाच्या तेवढे झालेच. मग बाकीचे उरलेले बँकेत ठेवता का? हा व, बँकेत टाकून देतो उरलेले. मी काय म्हणते, मला 5,000 रुपये देऊन दे जा. काऊन व? कामा येईन ना आता. अनिता आली काही आणायचं काम पडलं तर. हाव का, येते का ते? हा व, येईन ना ते. आता 8 दिवस झाले आली नाही ना. येईन ते 4-5 दिवस राहिले. हाव काय, घ्यायला जा लागते का मग? काय माहित आता कशी येते काय येते काही माहित नाही. फोनच नाही केला मी तर तिले. मग कर ना. हा व, करतो ना. आईचा फोन आला बाई. हाय बोल. काय नाही वानिता, काय करत होती? काय नाही आई, बसलो होतो. कामं किंवा झाले, बसले होते. हाव का व? झालं का जेवण गिवण? हा आई, जेवले, झालं जेवण गिवण. हे गेले डेअरीवर आणि आई गेले शेतामध्ये. हाव का व? सासूबाई शेतात गेल्या काय? हाव आई, ते बाया सांगितले म्हणे तर मग जा लागते तर मग गेल्या त्या. हाव का व? काय म्हणत होती? झालं जेवण गिवण? कशी आहे तब्येत गिब्येत? सगळं व्यवस्थित आहे व, तू सांग. मग व्यवस्थित आहे, तू सांग आता. काय म्हणत होती? काय नाही व, कधी येते म्हटलं. हा बाई, ते यायचं तर होतं पण हे म्हणे की मी तुला याला घेऊन जाईन म्हणे साक्षगंधाले, तर मग तू राहून जाजो म्हणे. हाव का व? असं म्हटलं काय? पण आई, मी ना अजून माझ्या सासूला विचारलं नाही आहे. हाव का व? मग विचारलं का नाही? आज विचारन ना, आल्या त्या की मग विचारन. मी फोन करू आणि बाबाला पाठवू तुला घ्याले? नाही बाई, येणारच आहे ना, मग सोडून देतील. यांना या लागते ना साक्षगंधाला, यांचा मित्र आहे तर. हा व, ते तर आहे. अजून काय म्हणते रूपा गिपा? चांगली बा, गेली होती शाळेमध्ये. हाव का? अजून बोल. काय नाही, आता आई येतील मग विचारतो आईले. हा व बाई, विचारून घे काय म्हणता काय नाही, तर मग मी फोन करू काय? नाही बाई, मी बोलून घेईन ना, मग सांगतो तुले. हा व, चालेल ना, ठीक आहे. ठीक आहे मग आई, फोन ठेवतो. हा व, ठीक आहे ना, ठेव ना. काय झालं व, काय म्हणते? काय नाही व, हा म्हणते ते सासूबाईला विचारते म्हणे. हाव काय? आणि जबाई तिले म्हणत होते की साक्षगंधाला जाऊ तर मग तू राहून जाजो, मी येऊन जाईन. हाव काय, ठीक आहे ना मग. तिची सासू बिसू शेतात गेली आहे. हाव का व, बरोबर आहे ना, आता शेताची कामही सुरू आहे ना सध्या. हा व, तेही आहे. चाल मग, मी येतो, पैसे गिसे घेऊन येतो त्याचे आणि बँकेत टाकून येतो. हा व, ठीक आहे ना. चहा बनवतो का? हा व, बनवते ना. आता आली तर असती तर बनवला असता नाही? हा व, आता बनवतो ना मी. बसा तुम्ही, मी आणतो चहा. हा व, अन्न. दिल है कि मानता नहीं है कि मानता नहीं. काय व, मस्त गाणं म्हणते. हा नाही, गाणे ऐकत होती मी. चांगला आहे ना, ऐक ना. मग टीव्ही का नाही पाहिली? नाही आई, टीव्ही काही पाहिली नाही. टीव्ही पाहते नाही, आताच बसले होते, म्हटलं गाणं ऐकतो थोडंसं. हाव काय, चांगलं आहे चांगलं आहे. पाणी आणतो ना. नाही व, ते मंदा भेटली होती मग म्हणे चला काकू पाणी देतो चहा करतो, मग बसले तिच्याजवळ. हाव काय, चांगलं झालं ना. मग करमलं आज घरी? हाव करमलं. योगेश आलता ना जेवण करायला? हा बाई, आले होते ते जेवण करायला. जेवली ना तू? हा बाई, मी त्यांच्यासोबतच जेवले. चांगलं झालं ना. मग चहा घ्या आणू काय? नाही व, काही चहा घ्या काही आणू नको, आता घेतली ना. तुला घ्यायचं तर ठेवून दे. नाही आई, मी एकच टाईम घेतो.
नाही व ते कॉफी की काय घेतात ना, ते कॉफी गिपी घ्यायची असेल तर घेऊन घे. नाही आई, कधी कधीच घेत असतो मी कॉफी घ्यायची असली तर. हाव का व. आणि आई मी काय म्हणत होती, 2-4 दिवसाकरता आईच्या घरी जाऊन येऊ का? काऊन व, काय झालं? नाही ना, आता 10-12 दिवस झाले ना आईच्या घरी गेली, आईची याद येते तर म्हटलं जाऊन येतो. ठीक आहे ना, मग कधी जातं? कधी येते ती बाबा घ्यायला? नाही आई, ते माझ्या फ्रेंडचं नाही काय, ते तिचं आता एंगेजमेंट आहे ना 10 तारखेला आहे, तर मग जातो तिकडे, तर मग राहून येतो. असं म्हणतं का? ठीक आहे ना मग. हा वा, त्याचं एंगेजमेंट आहे ना आता, याच्या मित्राचंही आहे ना. हा आई, हे जातील ना मग यांच्यासोबत चालली जाईल आणि मग राहून जाईन. हाव ना, बरोबर आहे ना, विनाकारण बाबाचा चक्कर येईन, काही काम नाही, तू चाललीच आहे ना. ठीक आहे ना, जाय ना बाई. योगेशले विचारून घेजो, हां तो काय म्हणते तो. हा बाई, विचारून घेईन त्यांना. हाव ना, पोरी बाईले नवीन नवीन वाटते माहेरी जावं नाही. हाव नाही, आता लय दिवस झाले ना म्हणून. हाव, मी समजू शकते ना. तर मग आई म्हणे मी फोन लावून बोलतो म्हणे. नाही व, काय एवढ्या गोष्टीला बोला लागते नाही काय? तुझ्या घर आहे, तुझे माहेर आहे, कधी जाऊ शकतो, काही विषय आहे का? हां, पहिले तर बाई माझी इच्छा वय माहेरी जायची, पण जाणं काही वयच नाही. हां, कारण सासूबाई जाऊच नाही देत होत्या, आणि तिकडे गेल्यावरही आई होती तिथपर्यंत, मग आईच येऊन जायची इकडे, कारण माझ्या सासू बिमारच राहायचे ना. तर मग हे म्हणे तू गेल्यावर कोण करण काय करण, त्या कारण मग हे काही जाऊ नाही द्यायचे. हाव का आई? हाव, माय काय माझी सासू, माझं लग्न झालं आणि 2 वर्ष झाले नाही आणि त्या गेले देवाघरी. हाव का आई? आणि माझे सासरे पहिलेच गेले होते माझ्या लग्नाच्या आधी. म्हणजे तुमचे बाळाने बघितले होते का कोणीच? नाही व, मला आरती प्रेग्नेंट होती माझी सासू गेल्या तेव्हा. हाव काय? मग काय सांगू बाई, आईलेच बोलवलं होतं मग इथं डिलिव्हरी करायला, कारण की आईच करत होती, मग काही माहेरी गेलेच नाही, कारण मग यांच्या भाकरीचा बांधा झाला असता ना. यांना काही येत नाही बनवता, आताही काही बनवत नाही ते. आताही काही बनवत नाही, कधी किचनमध्ये जाणार नाही, चहा बनवणार नाही, काय नाही. त्या कारण ना मी आरतीच्या घरी जाऊ शकत, ना कुठं जाऊ शकतो. जातो यांच्यासोबत जा लागते, यांच्यासोबत या लागते. योगेशला तरी मी थोडं शिकून दिलं की बाबू काय खिचडी बनवू शकतो, तो कुकरही लावू शकतो, तर योगेशला सगळंच येते बनवता. हाव काय? चांगलं आहे ना, बरोबर आहे ना, कधी तब्येत खराब असली तर कामात पडते. हा व, माझी तब्येत खराब आहे तर मग योगेश करून दे स्वयंपाक. यांनी कधी केला नाही बाई स्वयंपाक. हाव ना, माझ्या घरी बाबा काही करत नाही, आईनं माझ्या भावाला शिकून दिला, कारण तो बाहेर शिकायला गेला ना, तर आईनं माझ्या भावाला शिकवलं. पहिले लोक काय करत ना व, कोणी ना कोणी राहायच घरी. आणि पहिले मोठे मोठे कुटुंब राहायचे तर कोणी ना कोणी राहायचंच. हा बाई तेही आहे, आता लय छोटे झाले ना, पण यायला पाहिजे सगळ्याला स्वयंपाक पाणी चहा घ्या, म्हणजे कोणी कुठं गेलं तर कामही पडते नाही. हा बाई, ते तुमचे विचार, प्रत्येकाचे विचार वेगळे वेगळे राहते. तसं त्या आरतीच्या घरचं जवाई आहे ना, त्यालाही काही येत नाही बाई, काहीच येत नाही त्या जवायाला. त्या आरती जाते कुठं तर ते जवाई चहा सुद्धा विकत पिऊन येते खालून, पण नाही बनवत घरी. मी तर किती वेळा म्हटलं आरतीले की बाई जवायला शिकून दे, पण जवाई काही शिकत नाही बापा. मग ताई येतात तर मग काय नाही, मेसून डब्बा आणते जवाई. हाव काय? ड्युटीवर जाते तर मेसवरचा डब्बा घेऊन जाते, तिथून येते तर डब्बा घरी घेऊन येते, असं करते. जवायच्या घरी कसं आई होती, अजून मग वहिनी होती, तर मग त्यांना टेन्शनच नाही. हा बाई तेही आहे, बरोबर आहे ना, मग कोणी असल्यावरच प्रॉब्लेम होते, जर कोणी नसलं ना घरात तर मग बरोबर शिकते माणसं. हा व, तर मग आरतीचं लग्न झाल्यावर कसं मला लय प्रॉब्लेम यायचा, बिमार पडली तर कोण बनवणार, तर मग योगेश थोडा मदत करायचा. हाव ना, बरोबर आहे नाही. मग का व, उद्या असतं 9 तारीख आहे, 10 तारीख आहे व, उद्या असतं साक्षगंध असन. हा बाई, उद्या साक्षगंध आहे ना, मग तयारी करून घेतो. कपडे लते बॅग गिग भरून घ्यायचो तुझी. हाव नाही, भरण ना, जास्त काही नाही आणि लागत. हाव बरोबर आहे ना, आणि ड्रेस घेऊन येशील तर. हाव नाही आणा, सकाळी तर किती वाजता चालले मग साक्षगंधाले? काय माहित नाही आई, अजून बोलले नाही मी यांच्यासोबत. हाव का व, बोलून घेजो ना योगेशसोबत, किती वाजता जातं काय जातं तर. हाव नाही, आता मी दिवा अगरबत्ती करतो आणि स्वयंपाक करतो आई. हा व, काय करतो? काय करू आई? मी काय म्हणतो की काय करशील आता, भाजीचंही मोठं टेन्शन राहते. हाव नाही, बेसनच करून टाक. कोणतं बेसन करू? काय नाही व, मस्त शेतातून मेथी आणली आहे ना, तर मग मेथीचं बेसन करून टाक. आणि पोळ्या कर आणि थोडीशी खिचडी करून टाक. हाव काय? नाही तर राहू दे, खिचडी काय करू नको, 3-4 भाकरी करून टाक. हे भाकर खाता काय? नाही व, त्याच्याकरता पोळ्या करायला लागते, तो भाकर नाही खात. हाव काय? नाही मी नाही खात ना भाकर, म्हणून म्हटलं. हाव का व, तू भाकर नाही खात काय? ठीक आहे ना, तुमच्या दोघांकरता पोळ्या करा, आमच्या दोघांकरता भाकर करा. हा बाई ठीक आहे ना, चालन. मग बेसन करा लागते तर वेळानच कर, ते सासरे जेवतील तेव्हा. हा बाई ठीक आहे ना, 7:30 वाजता बेसन करून टाकन.
पोळ्या आणि भाकरी करून घेतो. हा व ठीक आहे ना, करून घे. चुलीवर करू का आई? नाही व, चुलीवर काय करतो, गॅसवरच कर. नाही, त्या दिवशी तुम्ही म्हणे ना चुलीवर केलं असतं म्हणे. नाही व, त्या दिवशी कसं वांग्याचं भरीत होतं आणि भाकरी होते आणि जास्तही लोक होते म्हणून म्हटलं होतं. आणि आरतीला कुठं चुलीवर भेटते खायला, हां त्याच्याकरता म्हटलं होतं चांगलं लागते म्हणून. हाव काय? नाही व, गॅसवरच करणं पटकन होते. ठीक आहे मग करतो. तुला किचन आवरलं का तुला? हां तुला आवरायचं होतं ना, जितचा डबा तिथं ठेवायचा होता ना. हा बाई ठेवले मी डब्बे, माझ्या हिशोबानं लावलं सगळं किचन. हाव का व, चांगलं झालं ना मग. चला बा मंडळी, मग आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट पण करा. हां भेटू उद्याच्या भागात. आणि तुम्ही पण तुमच्या मुलांना हर गोष्ट शिकवा, म्हणजे तुम्ही कुठं गावाला गेले कुठं गेले तर त्यांना अडचण नाही आली पाहिजे हां जेव्हा खावायची. हां आणि ज्यांनी आपल्या चॅनलला लाईक केला, शेअर केला, सबस्क्राईब केला त्यांना मनापासून धन्यवाद. चला मग मंडळी, बाय.